बघा तर मग मी आज दालचा बनवणार आहे, चिकन दालचा. त्याच्यासाठी मी चण्याची डाळ, तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून, दुधी भोपळा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कांदा. आता हे पाणी गरम झालं, याच्यामध्ये मी डाळ शिजवून घेते आहे. त्याच्यामध्ये मी टाकते डाळ, टोमॅटो, हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकून डाळ शिजवून घेणार आहे. डाळ छान शिजवून द्यायची. हे दुधी भोपळा कट करून घेतला आहे, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण. आता याची मी पेस्ट बनवून घेते. तर याची पेस्ट बनवून झाली. आता याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि हे खडे मसाले आहेत, थोडेच टाकले, जास्त आवडत नाही आम्हाला. कढीपत्ता, कांदा, लवंग आणि दालचिनी टाकून छान फ्राय करून घेते लाल होईस्तोपर्यंत. हे लाल झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. तर टोमॅटो टाकला तर टोमॅटो पण छान गळस्तोपर्यंत शिजवायचा. याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे मीठ, हळद, दालचा मसाला आणि मिरची पावडर टाकून छान मसाले परतून घेते. मसाल्याला तेल सुटोपर्यंत शिजवले. आता याच्यामध्ये चिकन टाकून घेते. चिकन पण वाफेवर 2-3 मिनटं शिजवून घेऊन मग त्याच्यामध्ये दुधी भोपळा पण टाकते. परत 2-3 मिनटं वाफेवरती फ्राय करून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले. पाणी घालून शिजवणार आहे आता मी ते शिजेपर्यंत. आता हे शिजले. आता ह्याला मी डाळीची फोडणी देणार आहे. आता बघा, जास्त जाड डाळ राहिली असेल तर तुम्ही रवीने पण घोटू शकता. मला अशीच आवडते तर मी अशीच ठेवली. आता याच्यामध्ये डाळ टाकून घेते. एवढं छान लागतं ना चिकन दालचा.